माझा परिचय म्हणजे मी आकाश उके, राहणार कोराडी आणि महादुला कोराडी शाखा प्रमुख समता सैनिक दल मुख्य शाखा दीक्षाभूमी या माध्यमातून मी सतत मागासवर्गीयवर जे अन्याय होत आहे त्या विषयावर मी सतत शासन प्रशासनाकडे निवेदनाच्या माध्यमातून काम करत आहे आणि जिथे जिथे होईल तिथे तिथे मी समाजाला न्याय देण्याचं काम करत आहे। जसं हॉस्टेलचा विषय असो, तिथे मी त्या मुलांना जेवण सुधरून दिलेलं आहे। आता जसे की दिगोरी काढायचा जो विषय आहे तसा त्या सरपंचाच्या गुंडाला सुरू आहे, त्या माध्यमातून सुद्धा मी काल तहसीलदार साहेबांकडे मीटिंग घेतलेली आहे, पण त्यांनी तिन्ही मुद्द्यावर कुठला निर्णय दिलेला नाही। आणि जे महादुला टी पॉईंटवर जे स्मारक बनत आहे भव्य स्मारक, त्यामध्ये कथित घोटाळा झालेला आहे आणि काम निष्फळ दर्जात झाला आहे। क्रांतीसूर्य स्मारक समितीने वारंवार ते पत्र देऊन सुद्धा हे कारवाई करत नाही। आम्ही आता शासन प्रशासनाकडे जाऊन ते निवेदन करून त्या आणि कोर्टाची पायरी करून की जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना ब्लॅकलिस्ट करा आणि जे कॉन्ट्रॅक्टरचे काही लोक आहेत ते कॉन्ट्रॅक्टर लोक सरळ म्हणतात की आम्ही RSSचे माणसं आहो, आम्हाला कोणी कारवाई करू शकत नाही, आम्ही किती भ्रष्टाचार केला तरी, अशा शब्दात वारंवार तिथे झालेले आहे। आणि जे अमर हांडा जे आहे CO ज्यांच्याकडे चार्ज होता, ज्या वेळेपासून तो काम सुरू झालेला होता भूमिपूजन ते बनण्यापर्यंत, तर त्यावेळेस तो अमर हांडा साहेब ते नायब तहसीलदार त्यांच्याकडे चार्ज होता CO म्हणून महादुल्याच्या, त्यावेळेस तो कथित घोटाळा झाला आणि त्यांना आम्ही वारंवार सांगितले की तुम्ही जर कारवाई करण्यात येणार नाही कॉन्ट्रॅक्टरवर तर तुमच्यावर आम्ही शासनाकडे तुमच्यावर पदमुक्त करून या तुमच्यावर जे काही फौजदारी कारवाई करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू। आमच्या मागण्या जे आहे, जे दिगोरी काळे जे गाव आहे तिथले जे विहाराचा विषय असो, पाणी पुरवठ्याचा विषय असो, या जे आमचे सरपंचाचा विषय असो, तो आम्ही आमच्या गावात जे दिगोरी काळाचा जो सरपंच आहे तो रोस्टर आता SC लोकांचा काढायला पाहिजे, या आमची मागणी आहे। दुसरा पाण्याचा जो विषय आहे ते ब्लॅकलिस्ट करावं कॉन्ट्रॅक्टराने आणि सचिव आणि सरपंचावर कारवाई करावी। आणि पहिला जो मुद्दा आहे विहाराच्या जनसेवा बुद्धविहार जे 350च्या घोटाळा केला आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर ते पैसे रिकव्हर करावं यावं, अशी आमची मागणी आहे। गाव कुठे आहे? दिगोरी काळे भंडारा रोडवर आहे, कामठी क्षेत्रात मालगाव कापटीच्या समोर। मालगाव 3 किलोमीटर। आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात समता सैनिक दलाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल, कारण की आता जे उपवर्गीकरण सारख्या जे विषय आहे ते सुद्धा समता सैनिक दल पुढाकार घेऊन आणि जे काही आमच्या आता आंदोलन होणार आहे ते ह्या मुद्दे पूर्ण तिथं इन्क्लूड होऊन मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येनं तो आंदोलनामध्ये सहभागी होतील हे मुद्दे।